आपली गाडीला आता बंगार झाली, म्हणलं इकूनच टाका. पण नंतर आठवलं की आपल्याकडे पैसे पण नाहीत. म्हणलं जाऊ द्या मरू द्या. मग उलसं डिझेल काढलं, कारण गाडीमध्ये पेट्रोल संपलं होतं. तुम्ही पण तुमच्या गाडीचं पेट्रोल संपलं डिझेल टाकायचं, म्हणजे गाडी ना 100च्या स्पीडने पळती. गावामध्ये आलो होतो गाडी धुण्यासाठी, इकडे पिंटू म्हणले लावू दे लगेच डबल स्टँडला. म्हणलं देतो लावून रपक्याने. 1857 साली आपण गाडी धुतली होती ना, आज मग त्याला धुण्याचा मुहूर्त आला होता. इकडं ना डिझेल मारलं इंजिनवरती, कारण इंजिनवरची खकाना बसला ना, जे पांढरापणा असतो ना तो निघून जातो. आणि इकडं पिंटू दादांचा मुलगा आहे छोटूसा, तो पण गाडी धुण्यासाठी मदत करत होता पप्पांना. म्हणलं आयला भारी राव. आणि आमचं साईड पट्ट्या भरण्यासाठी इकडं ना कॉकलीन आले. आयला म्हणलं कॉकलीन इकडे माझ्या आगाव बिंग आपल्या साईडला बसून व्हिडिओ काढू म्हणलं. आणि इकडे हो टायर आपल्या गाडीला बसून कारण काय माहिती प्रवीण आपण म्हणले बसून बघू. आयला म्हणलं नको राव. इकडं हानू भाई त्यांची तपली गाडी धुवून लागले पुसायला, मला पण दिले पिंटू दादानी फडकं. म्हणलं चालतंय. नातोसाठी आजी आली साबुदाणा वडी घेऊन. मायावले जे बरं का आमच्या आजीचं. आजी म्हणले थांब दादा मला ना पदूर घेऊ दे. म्हणलं घे बाबा आजी. कसं ही आजी आमची लय लाडाची आजी, मला ना इतकं पैसे पुरवते का नाही. अशी आजी कोणाला पण नसते बरं का. आपल्या आजी डायरेक्ट अकाउंटच आपलं नाव आहे, विषयच नाही भाऊ नातखोळा. काल आपण जो गांजा पेरलो त्याकडे काटाने म्हणलं उलट तणनाशक मारा. कसं परत ना मोठं झालं ना पीक, त्याला ना अडचण येते. मग त्याला तणनाशक मारायचं एखाद 2 पंप म्हणलं होते तेवढे होते. आपला गोडा घेऊन आपल्याला जायचं होतं आज कुठं माहिती का खत आणायला. मग माऊली सर पण आले, ते आवाज जुडू लागले आपल्याला. म्हणलं चालतंय माऊली सर, म्हणलं तुम्ही बसा इथं, मी आलो 2 मिनिटात जाऊन. मग काय 100च्या स्पीडने गेलो इकडे तळ्यामध्ये ट्रॅक्टर घालता हुकलो. म्हणलं चला व्हिडिओ गाव काढून नाही तर मग तळ्यात जायचं. इकडे आपल्या गणेश भाईकडे आपल्याला खत न्यायचं होता हिरडगावमध्ये. इकडे हिरडगाव फाट्यावरती मोकार स्टॉक भरलाय व नात करते का यायला लागते खत आणायला. मग काय लगेच ना 100च्या स्पीडने 10, 26 आणि 12, 32, 16 घेतल्या. आणि गणेश शेटना म्हणलं येतो बरं का आता पैसे ठेवा लिहून. म्हणलं गणेश शेट म्हणले मी तुला पैसे मागितलेत का. म्हणलं काय विषय नाही चला. मग येता बघतो काय बकरी पण रस्त्याला आडवी आले. बकरीवाल्यांना म्हणलं जाऊ द्या राव आम्हाला, कसं आहे तारंबळीत गडी. म्हणलं मोकार यायचं अंगाव बिंगाव एखाद्याच्या. वस्तीवरती आलो होतो कारण मामांचं खत टाकायचं होतं. साईड पट्ट्या भरण्याचं काम चालू आहे. तुम्ही सकाळी जे कॉकलेन बघितलं होतं ते कॉकलेन इथं काम करतंय. आणि मग थोडं चुलत्यांचं ना काकरेपाळी मारायचे ते मारून घेतली. नंतर मग चकण्या मिठ्या भरतं आपलं गुराढोरांचं उलसं इंजेक्शन मारायचे ते. मग इकडे आपले शिंगाडे सर आले होते, त्यांना म्हणलं द्या बाबा आता काय. मग चकण्या मिठ्या भरतं ते म्हणले चालतंय काय विषय नाही. आपल्या कोंबड्या पण ना मोकार अंडे देते, मग त्यांना खायला पण लागतं. चकण्या मिठ्या भरतं टाकलं होतं आणि एवढा गँग झाली गोळा आपली कोंबड्यांची. श्रीगोंद्याला निघालो होतं बोंबलत, काय विशेष काय असं कारण नव्हतं. कारण तुम्हाला समजूनच आपण इकडे आलो होतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकातून डायरेक्ट एंट्री मारली. आपलं साम्राज्य फुटवेअरचे आहे आपल्या मित्राचं महेश भाऊ कोथिंबीर यांचं. मग काय एंट्री मारली आतमध्ये. म्हणलं महेश भाऊ कोथिंबीर म्हणले द्या एक चप्पल. त्यांनी दिली एक आईची एक बापाची. अरे ह्यात म्हणलं कोणती घेऊ मी. मला उलसा जरा कन्फ्युजन झालं. तुम्ही सांगा कोणती घेऊ. 1.5 लाखाची चप्पल घ्यायची असल्याने ना 1 नाही 2 नाही आणि पूर्ण 3 माणसं घेऊन आलो तुम्ही चप्पल आणण्यासाठी. कारण महेश भाऊ कोथिंबीर यांची क्वालिटी डेंजर आहे. मी दुकानात गेलो ना मोकार गिऱ्हाईक घेत असतं. कसं आहे पाय गुण असले चांगलं आहे बरं का. तुम्हाला तर माहितीच ना. मग माऊली सर म्हणले चला तुम्हाला खर्च करतो. म्हणलं चालते चला. मग लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद, भेटू उद्या.